पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महागलंय। इंधन दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय। मुंबईमध्ये पेट्रोल 108 रुपयांच्या पार गेले तर डिझेल 95.2 पैशांवर पोहोचलंय। दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 99.51 रुपयांवर आहे तर डिझेल 92.49 रुपयांवरती आहे। आठवड्याभरातील तिसऱ्या दरवाढीने नागरिक त्रस्त झालेत। या दरवाढीमुळे वाहनधारकांच्या खिशावर अतिरिक्त भारही पडतोय। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, सध्याची स्थिती काय आहे? पेट्रोल पंपावरती रांगा लागलेल्या आहेत, पेट्रोल डिझेल मिळतंय नाही मिळतंय, प्रवाशांच्या वाहनधारकांच्या काय प्रतिक्रिया उमटतायत? खऱ्या अर्थानं पेट्रोल मिळतंय, नाही मिळत असं होत नाही। मात्र ही जी दरवाढ आहे ती डायरेक्टली इफेक्ट तुमच्या पॉकेटला करणार आहे, हे तेवढंच खरं आहे। जर आपण बघितलं तर 87 वरून 91 हा जो प्राइस गॅप आहे तो 3-4 रुपयाचा आहे। हा जर प्रत्येक दर आठवड्याला होत असेल तर हा कुठे ना कुठे एक मोठा इफेक्ट प्रत्येक लोकांना आता खऱ्या अर्थानं त्याला सामोरं जावं लागतंय। सगळ्यात महत्वाचं हे की ह्याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय की पेट्रोलची कमतरता असेल, सीएनजीची कमतरता असेल, डिझेलची कमतरता असेल, ही आपल्या देशात होणार आहे। मात्र ही कमतरता होत असताना जेव्हा दर वाढले जात आहेत तेव्हा कुठे ना कुठे त्याचा डायरेक्ट इफेक्ट हा लोकांच्या खिशांवर होतोय आणि ती समस्याची घंटा आता खऱ्या अर्थानं लोकांना सामोरं जावं लागतंय। बरोबर आहे। त्यामुळे श्रेयस, अर्थातच सगळ्या सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल डिझेल टंचाई आता हिंसक वळणावर जाताना दिसतेय। बुलढाणा जिल्ह्यात यापूर्वीच डिझेल वाटपावरून 2 ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्यात आणि आता पुन्हा एकदा तिसरी घटनाही समोर आली आहे। खामगाव अकोला रोडवरच्या पिंपरी गवळी या गावाजवळ असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपावर मध्यरात्री एक व्यक्ती कॅनमध्ये डिझेल मागत होता, पण पेट्रोल पंप कर्मचाऱ्यानं कॅनमध्ये डिझेल देण्यासाठी नकार दिला। याच दरम्यान या ग्राहकानं चक्क हातात तलवार आणि कोयता घेऊन दहशत निर्माण केली। बराच वेळ या नागरिकांनी पेट्रोल पंपावर गोंधळ घातला होता। सीसीटीव्हीमध्ये ही सगळी घटना कैद झाली आणि याच प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही नोंदवली गेली आहे। जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून पंपावरील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये जोरदार वाद झाला। यावेळी दोन्ही बाजूंनी शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाळ झाल्याचंही समोर आलंय। टँकर आल्यानंतर देखील बराच वेळ पेट्रोल आणि डिझेलचं वाटप सुरू झालं नव्हतं, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली। लवकर इंधन मिळावं अशीच शेतकऱ्यांची मागणी होती आणि त्याच वेळी हा वाद उफाळून आला। तर फक्त सर्वसामान्यांना नाही तर आमदार अंबादास दानवे यांना देखील डिझेल टंचाईचा फटका बसलाय। अंबादास दानवे यांचे कार चालक 3 तास रांगेत उभे होते। मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातल्या पंपावर मोठी गर्दी होती। 4 चाकी आणि दुचाक्यांच्या लांबच लांब रांगा होत्या आणि या रांगेत अंबादास दानवे यांचे कार चालक देखील 3 तास उभे राहिले होते।